तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतो बेलापूर मतदारसंघासंदर्भामध्ये. खरं तर बेलापूर मतदारसंघामध्ये आता मंदा म्हात्रे सध्या हृदयविकाराच्या झटक्यातून बाहेर आलेले आहे. कामाला सुरुवात जरी केली असली तरी त्यांचे चिरंजीव असलेले पुत्र निलेश म्हात्रे हे सध्या जोरदार मोर्चेबांधणी करतायत. मंदा म्हात्रे हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा त्यांनी सगळ्या लायब्ररी असेल किंवा लोकांशी संवाद साधला, वेगळ्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा केली. त्यामुळे लोकांमध्ये जाण्याचा प्रयत्न ऑलरेडी ते करत होते. पण मात्र आपली आई आजारी हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे लोकांची कामं होऊ नये, लोकांची कामं रोखली गेली नाही पाहिजे किंवा अडथळा येता कामा नाहीये. त्यामुळे आईला मदत झाली गेली पाहिजे, याच भूमिकेतून निलेश म्हात्रे यांनी कामाला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आईचं ओझं कमी करण्याचा प्रयत्न आता निलेश म्हात्रे करतायत. त्यामुळे त्यांची जोरदार सध्या बेलापूर मतदारसंघामध्ये त्यांचे होर्डिंग पाहायला मिळत आहेत. जोरदार मोर्चेबांधणी करतायत. त्यामुळे मंदा म्हात्रेंचा राजकीय वारसदार तर निलेश म्हात्रेच हे असतील, हे जवळपास निश्चित झालेले दिसून येते. त्यामुळे लोकांशी संवाद असतील, लोकांची भूमिका असेल. त्यामुळे एकूणच काय की आता निलेश म्हात्रेंनी पुन्हा एकदा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय जो आहे तो या दृष्टीने आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे आईला त्रास नको, आता आपण लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांमध्ये लोकांची कामं केली गेली पाहिजे, याच भूमिकेतून निलेश म्हात्रे आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रेंचे राजकीय जे आहेत वारसदार निलेश म्हात्रे हेच असणार, हे जवळपास निश्चित झालेलं आहे. परंतु नवी मुंबई शहरामध्ये 3 मतदारसंघ होत आहेत, हेही तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रेंच्या मुलाचा विचार भाजप पुढेच्या काळामध्ये करते का, हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं असणार. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.